चटणी नाही मला आवडली, त्यांचं दही आंबट झालंय थोडंसं. फार खाल्लं सीझन 1 सिंहगड रोड. फार खाल्लं मध्ये आज आपण करतोय सोया चाप चॅलेंज. तुम्ही मला रेकमेंड केल्याप्रमाणे हे चाप मी आणले आहेत द चाप स्टोरी मधून आणि हे चाप मी आणले आहेत सॅगीज चाप वाले मधून. सो लेट्स सी कोण विनर होते. सो क्वांटिटी वाईज बघायला गेलं तर मला थोडे द चाप स्टोरीचे चाप जास्ती वाटतात, पण टेस्ट वाईज पण बघूया आपण. हा मी पंजाबी चाप घेतलाय त्यांचा, चांगला आहे चाप. मी त्यांना विचारलेलं मीडियम स्पाइसी आहे का, पण हा तिखटच आहे. म्हणजे माझ्या पॅलेटला तरी हा तिखट आहे. ते म्हणाले हा मीडियम स्पाइसी आहे. इट्स ओके. चटणी चांगली आहे, डिसेंट. आता मी टेस्ट करतोय सॅगीज चापवालेचे चाप. इथूनही मी पंजाबी चापच घेतलेला. सॅगीज चापवालेचा चाप खरंच चांगला आहे. ड्राय आहे, खूप ग्रेव्ही नाही आहे. द चाप स्टोरीच्या याला बरीच ग्रेव्ही आहे. त्यांची चटणी नाही मला आवडली. त्यांचं दही आंबट झालंय थोडंसं आणि थोडासा रंग जास्ती आहे, कारण हे डार्क ग्रीन आहे आणि ही लाईट ग्रीन आहे. फार खाल्लं रिपोर्ट कार्ड. आधी द चाप स्टोरी. प्राइस 150 रुपीज, 150 रुपये. टेस्ट ते म्हणतायत की त्यांचं कमी स्पायसी आहे, मीडियम स्पायसी आहे, पण थोडंसं हे स्पायसीच आहे, त्यामुळे मी त्यांना देईन 8/10. आणि थोडीशी ग्रेव्हीवाला आहे बरंच. सो मला इतकं नाही आवडलं ते, पण क्वांटिटी इज गुड. सो 9/10 फॉर दॅट क्वांटिटी. आणि व्हॅल्यू फॉर मनी, इट्स अ गुड व्हॅल्यू फॉर मनी. सो 8/10. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्हाला चाप स्टोरी नक्कीच आवडेल. सॅगीज चापवाले. प्राइस 180 रुपये, 180 रुपीज. टेस्ट मी म्हणेन 9/10. पण मला असं वाटतंय की त्यांची चटणीला थोडासा आंबट सर वास येतोय, किंवा त्याची चव पण थोडीशी आंबट आहे. पण बाकी सोया चापची चव खूप चांगली आहे. ड्राय सोया चाप आहे आणि ते म्हणाले तसे ते अजिबात तिखट नाही आहे. म्हणजे मीडियम स्पायसी जे ते म्हणतात तशी मीडियम स्पायसी आहे. क्वांटिटी मी ह्यांना देईन 8/10, कारण द चाप स्टोरीची क्वांटिटी मला थोडीशी जास्ती वाटलेली यांच्यापेक्षा. आणि व्हॅल्यू फॉर मनी इज 9/10. फार खाल्लं सोया चाप विनर इज सॅगीज चापवाले.